तर मित्रांनो, आता महाराष्ट्रात बहुतांश पट्ट्यामध्ये आता पाऊस शक्यता वाढणार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण बघू शकतात आता ना, बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी ना एक कमी दाब क्षेत्र रूपांतर झालेलं आहे, तयार झालेलं आहे. आणि याच्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आता पाऊस वाढणार. आणि आता मान्सूनचं सुद्धा सक्रिय होणार महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये. वाऱ्याची दिशासुद्धा बदललेली आहे. आता अरबी समुद्राचे वारे आता आपल्या महाराष्ट्राकडे येत आहे. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या सर्वत्र जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता म्हणत आहे. तर मित्रांनो, आज दिनांक 22 जून 2026. चला मित्रांनो, बघूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता अधिक म्हणत आहे. तर आपण बघू शकता नकाशाद्वारे. तर आपल्याला पुढील 24 तासांमध्ये आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तुरळक ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पाऊस शक्यता बनत आहे. तर कोल्हापूरचे राहिलेले भाग, सांगली, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस आपल्याला अधिक पाहायला मिळू शकतो. आणि मुंबईच्या ठिकाणी या साईडला ना जास्त पाऊस असणार मित्रांनो. आणि विदर्भाच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आता आपल्याला पावसामध्ये वाढ होणार. तर एकंदरीत आपल्याला महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता पाऊस चांगला असं आपल्याला दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो चांगला. तर सध्या करता इतकंच. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.